श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकरात लवकर पूर्ण करोत, एवढीच स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीला खूप असं महत्त्व आहे. तुळशीला पवित्र मानलं गेलं आहे. तर आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येकाच्या घरासमोर तुळशी असतेच. आपण तुळशीला रोजच्या रोज जल अर्पण करत असतो, परंतु तुळशी मातेला जल अर्पण केल्याने काय घडते हे आपल्याला माहीत नाही. त्या संदर्भात आजचा हा व्हिडिओ आहे. तो व्हिडिओ खूप असा महत्त्वाचा आहे आणि तो मी अगदी थोडक्या भाषेत सांगायचा प्रयत्न करणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी चॅनलवरती नवीन असतील तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. समोरील बेल आयकॉनला क्लिक करा, कारण येणारे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला लगेच मिळून जाईल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाहीत. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही. हिंदू धर्मामध्ये तुळशीच्या झाडाला खूपच पवित्र समजले जाते. या झाडामध्ये साक्षात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा वास असतो. भगवान विष्णू तुळशी पत्राशिवाय कोणत्याही प्रसादाचा स्वीकार करतच नाही. तुळशीला विष्णुप्रिया सुद्धा म्हटले जाते आणि म्हणूनच जो कोणीही तुळशी मातेची पूजा करतो तो कधीच दारिद्र्य राहत नाही, तो कधीच गरीब राहत नाही. असा मनुष्य एखादं घोर पाप करूनही नरकामध्ये जात नाही. तुळशी मातेला फक्त जल अर्पण केल्यामुळे कोणते फळ मिळते हे आपण आज या कथेमार्फत जाणून घेऊया. त्या देवी सत्यभामा भगवान श्रीकृष्णांना विचारते, हे स्वामी, तुम्ही तर तिन्ही लोकांचे स्वामी आहात, मग तरी सुद्धा तुम्ही या तुळशीच्या झाडाची पूजा का करता? तुळशीच्या झाडाला नित्य नेमाने तुम्ही जल अर्पण का करता? या झाडाला जल अर्पण करण्याचं महत्त्व मला जाणून घ्यायचं आहे. तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे देवी सत्यभामा, तुळशी साक्षात लक्ष्मी मातेचे रूप आहे. तुळशी मातेची नित्य पूजा करण्याचे अनेक फायदे आहेत. तुळशी मातेला जल अर्पण केल्याने मनुष्याचे अनेक पाप नष्ट होतात. तुळशी मातेला जल अर्पण करण्याचे महत्त्व सांगण्यापूर्वी मी तुम्हाला एक अत्यंत प्राचीन कथा सांगू इच्छित आहे. या कथेमार्फत तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील आणि म्हणूनच तुम्ही या कथेला लक्ष देऊन देवी सत्यभामा म्हणते, हे प्रभू, मी या कथेला नक्कीच ऐकेल. तुम्ही मला ती कथा सांगा. मी या कथेला लक्ष देऊन ऐकेन. तेव्हा भगवान श्रीकृष्ण देवी सत्यभामाला तुळशी मातेला जल अर्पण करण्याचे महत्त्व काय आहेत याबद्दल कथा सांगू लागतात. पुरातन काळातील गोष्ट आहे. एका नगरामध्ये एक ब्राह्मण राहत होता. तो ब्राह्मण तर होता, परंतु तो खूपच नीच स्वभावाने क्रूर, मांस खाणारा तसेच वेगवेगळे वाईट शौक पाळणारा होता. त्याचे मन नेहमीच वाईट कृत्य करण्यात तल्लीन असायचे. त्याला जुगाराचा, वेश्यांचा तसंच चोरी करण्याचा नाद होता. त्याने त्याच्या आयुष्यात कधीच कोणतेच पुण्यकर्म केले नाहीत. शास्त्रांचा कधी पठण केले नाही, पूजापाठ केली नाही. त्याचं मन नेहमी दुसऱ्याच्या धनावर असायचं. तो दिवसा धन कमवायचा आणि रात्री वेश्यांसोबत ते पैसे तो उडवायचा. अशा प्रकारे तो पापी ब्राह्मण त्याचं जीवन फक्त पाप करण्यात व्यतीत करत होता. त्याने कधीच त्याच्या मुखातून भगवान विष्णूंचं नाव घेतलं नाही किंवा कधीच कुठल्या देवी देवतांची पूजा केली नाही. अशा प्रकारे पाप करत त्याला अनेक वर्ष निघून गेले. त्यानंतर तो ब्राह्मण काही खरेदी विक्री करण्यासाठी एका दुसऱ्या राज्यात जातो. त्या नगराजवळ नर्मदा नदी वाहत असते. त्या स्थानावर स्नान करण्यासाठी लांबून लोक यायचे. त्यानंतर तो ब्राह्मण त्याच नदी किनारी एका आश्रमात थांबतो. त्या आश्रमामध्ये अनेक विद्वान ब्राह्मण देवांची पूजा अर्चना तसेच भगवान विष्णूंची स्तुती करण्यात मग्न असायचे. तो पाखंडी ब्राह्मण सुद्धा नाटक करून त्यांच्या सोबतच थांबला. त्या विद्वान ब्राह्मणासोबत थांबून त्याला सुद्धा श्री हरी विष्णूंचे नामस्मरण ऐकण्याची संधी मिळायची. तो त्या ठिकाणी 1 महिन्यापर्यंत थांबला. त्यानंतर तिथे जे काही लोक यायचे त्यांनी गोमातेची पूजन करून तेथील ब्राह्मणांना भोजन दिले. तेव्हा त्याच्या सोबत त्या पाखंडी ब्राह्मणाने सुद्धा भोजन केले आणि देवाचा प्रसाद ग्रहण केला. तिथेच त्या आश्रमामध्ये एक तुळशीचे झाड होते. तो ब्राह्मण नकळतपणे त्या तुळशीच्या झाडाला रोज पाणी टाकायचा. त्याच्या मनात कोणत्याही प्रकारचा विचार नव्हता की तो काय करत आहे. तो सकाळी उठून एका भांड्यामध्ये पाणी घेऊन तुळशीच्या झाडाला जल अर्पण करत असे. एके दिवशी तो त्या आश्रमात झोपला होता. तेव्हा त्या ठिकाणी एक साप आला आणि त्या सापाने त्याला झोपेतच दंश केला.
त्या पापी ब्राह्मणाचा झोपेतच मृत्यू झाला. सकाळी जेव्हा बाकीच्या ब्राह्मणांनी त्याला बेशुद्ध अवस्थेत पाहिले तेव्हा त्यांनी त्याच्या मुखातून तुळशीपत्र आणि तुळशी जल टाकले. त्यानंतर सर्व ब्राह्मणांना समजले की त्याचा मृत्यू झाला आहे. त्या पापी ब्राह्मणाच्या मृत्यूनंतर त्या ठिकाणी यमाचे दूत प्रकट झाले आणि त्याला घेऊन यमलोकात जाऊ लागले. रस्त्यात तो ब्राह्मण विलाप करू लागला आणि यमदूतांना म्हणू लागला, हे यमदूतांनो, तुम्ही मला कुठे घेऊन चालले आहात? माझा मृत्यू कशामुळे झाला आहे? तेव्हा यमदूत म्हणू लागले, अरे दुष्ट ब्राह्मण, तू जन्मापासून मृत्यूपर्यंत असंख्य पाप केले आहेस आणि तुझ्या या पापामुळे तुला एका सापाने दंश केला आहे आणि तुझा मृत्यू झाला आहे. आता आम्ही तुला यमलोकात घेऊन चाललो आहोत. तिथे यमदेव तुझ्या पापकर्माचा लेखाजोख करतील, ते तुला नरकात पाठवतील. त्यानंतर तो ब्राह्मण जोरजोरात विलाप करू लागला आणि त्या यमदूताजवळ क्षमा याचना करू लागला. परंतु यमदूतांना त्या ब्राह्मणावर थोडी सुद्धा दया आली नाही आणि ते त्याला मारत मारत यमलोकात घेऊन गेले. यमाचे दूत त्या ब्राह्मणाला घेऊन यमराजाच्या समोर पोहोचले तेव्हा यमराजासोबत बसलेल्या चित्रगुप्ताने त्या ब्राह्मणाच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंतचा सर्व लेखाजोखा काढला आणि यमराजाला म्हणाले, हे महाराज, या ब्राह्मणाने त्या जन्मापासून मृत्यूपर्यंत पापच केले आहेत. याने कोणतेही पुण्याचे कर्म केले नाही. हा तर मोठा पापी आहे. याला तर ताबडतोब नरकात टाका. यमराज म्हणाले, हे दूत, जीवनभर पाप करणाऱ्या या ब्राह्मणाला घेऊन जा आणि याला कुंभीपाक नावाच्या नरकात टाकून घ्या. यमराजाच्या आज्ञेचे पालन करत ते दूत हसत हसत त्या ब्राह्मणाला कुंभीपाक नरकात घेऊन गेले. त्या नरकात भयंकर मोठे तेलाचे मडके भरले होते, ज्यामधील तेल उकळत होते. त्या यमदूतांनी त्या ब्राह्मणाला उकळत्या तेलामध्ये टाकले, परंतु जसं तो ब्राह्मण त्या उकळत्या तेलामध्ये पडला ते तेल एकदम थंड पडला. या विचित्र घटनेला पाहून त्यांना खूपच आश्चर्य वाटलं. कधीच झालं नव्हतं. त्या यमदूताने त्यापूर्वी अशा कित्येक पापी लोकांना त्या उकळत्या तेलामध्ये टाकले होते. त्या तेलामध्ये ते पापी पडल्यानंतर तडफायचे, परंतु जसा तो ब्राह्मण त्या तेलामध्ये पडला तर तेल अचानक शांत आणि थंड झाला. हा सर्व प्रकार पाहून यमदूत धावतच यमराजाकडे गेले. यमराजाने विचारले, हे दूत, काय झालं? तुम्ही इतक्या तीव्र गतीने धावत का येत आहात? तेव्हा तो दूत म्हणाला, हे यमराज, तुम्ही ज्या ब्राह्मणाला कुंभीपाक नावाच्या नरकात टाकायला सांगितला होता, जसं आम्ही त्याला कुंभीपाक नावाच्या नरकात टाकलं, तेल अग्नी भिजून गेले आणि तो उकळणारा तेल सुद्धा शांत झाला. तेव्हा ते यमराज म्हणतात, हे दूत, ही तर खूपच विचित्र घटना आहे. असं तर पूर्वी कधी झालं नाही. यमराज विचार करत असतो. इतक्यातच तिथे देववर्षी नारद मुनी येतात. नारद मुनीने पाहून यमराज अत्यंत प्रसन्न होतात आणि त्यांना प्रणाम करून त्याचे स्वागत करतात. त्यानंतर यमराज नारद मुनींना म्हणतात, हे देवांचे देववर्षी, तुम्ही योग्य वेळेवर आला आहात. आम्ही आज एका अत्यंत पापी ब्राह्मणाला कुंभीपाक नावाच्या नरकात टाकले आहे, परंतु जसा तो त्या तेलामध्ये पडला तो तेल शांत झाला आहे. तेव्हा देववर्षी नारद यमराजाला म्हणतात, हे धर्मराज, तुम्ही ज्या ब्राह्मणाला कुंभीपाक नावाच्या नरकात टाकले आहेत तो त्या नरकात टाकण्यायोग्य नाही, कारण त्याद्वारा नकळत असे कर्म झाले आहे जे कर्म या नरकाचे नाश करणारे आहेत. जो मनुष्य पुण्य करणाऱ्या लोकांसोबत राहतो त्याला त्याच्या पुण्याचा भाग नक्कीच मिळतो. आणि हा ब्राह्मण तर पूर्ण 1 महिना भगवान विष्णूंच्या भक्तांसोबत राहिला आहे. या ब्राह्मणाने आश्रमात राहून नित्य नेमाने तुळशी मातेला जल अर्पण केला आहे आणि म्हणूनच हा खूप मोठा पुण्यवान बनला आहे. याचे सर्व पाप नष्ट झाले आहेत. हा ब्राह्मण आता विष्णू लोकात जाण्यास पात्र ठरला आहे. या ब्राह्मणाने नकळतपणे इतके पुण्य कमवले आहे की पूर्ण आयुष्य सुद्धा एखाद्या मनुष्याला प्राप्त होत नाही आणि म्हणूनच तुम्ही याला नरकात ठेवू नका. या ब्राह्मणाने जे काही पाप केले आहे त्याच्यासाठी त्याला फक्त इतकाच दंड द्या की याला तुम्ही नरकाचे दर्शन घडवा. देवऋषी नारद मुनींचे म्हणणे ऐकून यमराज अत्यंत प्रसन्न होतात आणि त्या ब्राह्मणाला कुंभीपाक नरकातून काढून घेऊन येतात. आणि यमराज त्याच्या दूतांना म्हणतात, हे दूत, या ब्राह्मण महात्माला घेऊन जा आणि सर्व नरकाचे दर्शन घडून आणा. आणि त्यानंतर यमाचे दूत त्या ब्राह्मणाला घेऊन जातात आणि संपूर्ण नरकाचे दर्शन त्याला घडून आणतात. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे देवी सत्यभामा, अशा प्रकारे यमाचे दूत त्या ब्राह्मणाला संपूर्ण नरकाचे दर्शन घडवतात व त्यानंतर त्या ब्राह्मणाला
यक्ष लोकांमध्ये घेऊन जातात व त्यानंतर तो ब्राह्मण एक यक्ष बनतो। श्रीकृष्ण म्हणतात, हे देवी, वनस्पतीमध्ये मला तुळस प्रिय आहे, महिन्यामध्ये मला कार्तिक मास प्रिय आहे, तिथीमध्ये मला एकादशी प्रिय आहे आणि क्षेत्रामध्ये मला द्वारका प्रिय आहे। म्हणून जो मनुष्य नित्यनेमाने तुळशी मातेची पूजा करतो, तुळशी मातेला जल अर्पण करतो, तो मला सर्वात जास्त प्रिय आहे। त्या मनुष्याची कधीच दुर्गती होत नाही, तो कधीच नरकात जात नाही। ज्या घरामध्ये तुळशीचं झाड नेहमीच हिरवं असतं, अशा घरामध्ये नेहमी सुख, शांती आणि समृद्धी असते। कारण तुळशी पत्राशिवाय भगवान विष्णू कोणत्याही प्रकारचा प्रसाद स्वीकार करत नाहीत आणि म्हणूनच प्रत्येक घरामध्ये तुळशीचे झाड असायलाच हवे। जर तुमच्या घरामध्ये तुळस असेल तर सुख, शांती आणि समृद्धीसाठी तुळशी मातेला चुनरी अवश्य अर्पण करायला हवी। नेहमी लक्षात ठेवा की तुळशीचे झाड हे चुनरीशिवाय अपूर्ण असते। तुळस हे फक्त एक झाड नाही, तर ती साक्षात देवी माता लक्ष्मी आहे। तुळशी विष्णू पत्नी आहे आणि म्हणूनच तुळशी मातेला चुनरी अवश्य घ्यायला हवी। यामुळे पती पत्नीमध्ये प्रेम आणि विश्वास वाढतो। घरात राहणाऱ्या स्त्रिया नेहमी सौभाग्यवती राहतात। तुळशीचा विवाह सुद्धा अवश्य करायला हवा, त्यामुळे मनुष्याचे सर्व दुःखांचा अंत होतो आणि सांसारिक जीवन अधिक सुखमय होतो। तुळशीच्या झाडाजवळ कधीही अपशब्द बोलू नयेत। तुळशीच्या झाडाजवळ चुकूनही चपला किंवा झाडू ठेवू नये, या गोष्टीला पाप समजले गेले आहे। जिथे तुळशीचे झाड आहे त्याच्या आसपास भुंकणे सुद्धा घोर पाप समजले आहे। तुळशीच्या पाण्याने भरलेले पात्र सुद्धा ठेवू नये। तुळशीच्या जवळ जेव्हा आपण एखादा दिवा लावतो तेव्हा तो दिवा विझल्यानंतर तिथून ताबडतोब काढून घ्यावा, कारण तुळशीच्या जवळ विझलेला दिवा ठेवणे अशुभ समजले गेले आहे। ज्या ठिकाणी तुळशीचे झाड आहे ते ठिकाण नेहमी स्वच्छ ठेवायला हवं आणि म्हणूनच नित्यनेमाने तुळशीच्या झाडाच्या सभोवताली स्वच्छता ठेवायला हवी। तुळशीच्या झाडाच्या शेजारी शिवलिंग आणि गणपतीची प्रतिमा ठेवू नये। त्याचबरोबर तुळशीच्या कुंडीमध्ये दुसऱ्या कोणत्याही प्रकारचे झाड लावणे अशुभ समजले गेले आहे। तुळशीच्या झाडाच्या जवळ कपडे सुद्धा वाळू नये। त्याचबरोबर तुळशीचे पान कधीही नखाने तोडू नये, यामुळे तुळशी मातेचा अपमान होतो। जर तुळशीची पानं सुकत असतील आणि ती खाली पडत असतील तर त्यांना कचऱ्यामध्ये टाकू नये। त्या पानांना तुम्ही तुळशीच्या मातीमध्ये दाबून ठेवा। रविवारच्या दिवशी तुळशीचे पान तोडू नये आणि रविवारी तुळशी मातेला जल सुद्धा अर्पण करू नये। अन्य दिवशी तुळशी मातेला न चुकता जल अर्पण करावे आणि संध्याकाळच्या वेळेला एक दिवा तुळशीजवळ अवश्य लावावा। नेहमी असं पाहण्यात आले आहे की स्त्रिया आंघोळ केल्यानंतर त्यांचे केस मोकळे ठेवूनच तुळशी मातेला जल अर्पण करतात। असं करणं चूक आहे। स्त्रियांनी नेहमी त्यांचे केस बांधून कपाळावर सिंदूर लावल्यानंतर तुळशी मातेला जल अर्पण करावे। असं केल्यामुळे तुळशी मातेचा आशीर्वाद प्राप्त होतो। घरात तुळशी मातेला ह्या गोष्टींची काळजी घ्या की त्यासाठी वापरली जाणारी माती ही दूषित नसावी। तुळशीच्या झाडासाठी स्मशानाच्या शेजारची किंवा घाणेरड्या ठिकाणची माती वापरू नये, यामुळे तुळशी माता नाराज होते आणि ती सुकू लागते। तुळशीचे झाड कधीही घाणेरड्या ठिकाणी लावू नये, जसं की बाथरूमच्या शेजारी तुळशीचे झाड लावू नये किंवा तिथे झाड ठेवू नये। घरातील तुळशीचे झाड कधीही सुकू नये। घरातील तुळशीचे झाड सुकत असेल तर घरातील सुख समृद्धी नष्ट होते। सुकलेल्या तुळशीमध्ये माता लक्ष्मीचा शास्त्रानुसार मासिक धर्माच्या वेळी महिलांनी तुळशीच्या झाडाला पाणी अर्पण करू नये आणि तुळशी मातेला स्पर्श करणे सुद्धा वर्जित समजले गेले आहे। तुळशी मातेला अंघोळ न करता तुम्ही जल अर्पण करू नये। त्याचबरोबर पायामध्ये चप्पल घालून तुळशीला जल अर्पण करू नये। जल अर्पण करताना ह्या गोष्टींची काळजी अवश्य घ्या की तो जल तुमच्या पायावर पडू नये। असं झाल्यामुळे तुळशी मातेचा अपमान होतो। भगवान श्रीकृष्ण म्हणतात, नित्य तुळशी मातेच्या दर्शनाने मनुष्याला स्वर्गाची प्राप्ती होत असते आणि तुळशी पत्राच्या सेवनाने त्याचे सर्व पाप नष्ट होतात। तुळशीचे झाड नेहमीच घराच्या समोर लावायला हवे। तुळशीच्या झाडाला पूर्व किंवा उत्तर दिशेलाच लावणे सर्वाधिक शुभ समजले आहे। म्हणूनच शास्त्रानुसार ज्या झाडांपासून हिरव्या कळ्यांची उत्पत्ती होत नाही, ज्या झाडाला काटे असतात, अशी झाडे तुळशीजवळ ठेवणे अशुभ समजले गेले आहे। म्हणूनच केळ्याच्या झाडाचा विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे। जर तुम्ही तुळशीच्या झाडाजवळ केळ्याचे झाड लावत असाल तर त्यामुळे तुम्हाला कित्येक पटीने अधिक लाभ मिळत असतात। केळ्याच्या झाडामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो, अशामुळे या झाडाला
तुळशी मातेच्या शेजारी लावल्यामुळे घरात सुख समृद्धी येत असते। तर मित्रांनो, अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।